स्टँडर्ड 10 आपला चालू आहे चॅप्टर 8वा आणि त्याच्यामधला मुद्दा चालू आहे बायो टेक्नॉलॉजी. आणि सध्या आपण डिस्कस करतोय तर बायोटेक्नॉलॉजी अँड ह्युमन हेल्थ आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस आपण डिस्कस करतोय. त्याच्यामधला शेवटचा मुद्दा आहे क्लोनिंग. कशाला म्हणायचं क्लोनिंग? तर प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल, प्रोडक्शन ऑफ replica of any cell or organ, any cell or organ or entire organism or entire organism is called cloning. त्याला काय म्हणायचं? क्लोनिंग म्हणायचं. पण या क्लोनिंग मध्ये काय आहे की बायोटेक्नॉलॉजी वापरायची. नैसर्गिक पद्धतीनं जे आहे की जे काय न प्रोड्यूस करता लॅबोरेटरी मध्ये ज्यावेळेस एखादी सेल किंवा एखादा ऑर्गन, मी रिपीट करतो, लॅबोरेटरी मध्ये एखादी सेल, एखादा ऑर्गन किंवा एंटायर ऑर्गॅनिझम ज्यावेळेस प्रोड्यूस होतो किंवा त्याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, कोणता शब्द आहे तर रिप्लिका. जशाला तसा. रिप्लिकाचा काय अर्थ असतो? जशाला तसा. ज्यावेळेस जशाला तशी एखादी सेल, जशाला तसा एखादा ऑर्गन किंवा जशाला तसा एखादा ऑर्गॅनिझम, एंटायर ऑर्गॅनिझम, संपूर्ण ऑर्गॅनिझम ज्यावेळेस त्याची रिप्लिका तयार होते तेव्हा त्याला म्हणायचं क्लोनिंग. आणि ह्या क्लोनिंगचे दोन प्रकार आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ क्लोनिंग. 3 मार्काचा प्रश्न आहे. कोणत्या 2 प्रकारचे आहेत? तर पहिला प्रकार आहे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे थेरप्युटिक क्लोनिंग. असे क्लोनिंगचे 2 प्रकार आहेत. 2 मार्काचा प्रश्नाला डिफाइन क्लोनिंग स्टेटिक्स टाइप्स ते इतकं पुरेसं आहे. प्रोडक्शन ऑफ रिप्लिका, सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता आहे? रिप्लिका. प्रोडक्शन ऑफ रिप्लिका. रिप्लिका म्हणजे जसं तसं. रिप्लिका ऑफ सेलची रिप्लिका, ऑर्गनची रिप्लिका किंवा कधी कधी एंटायर ऑर्गॅनिझमची रिप्लिका तयार केली तर त्याला म्हणायचं क्लोनिंग. 2 प्रकारच्या क्लोनिंग ह्या बायोटेक्नॉलॉजी मध्ये कॅरी आउट केल्या जातात. टाइप 1 रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि टाइप 2 थेरप्युटिक क्लोनिंग. आता रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये काय होतं तर पाहूया आपण. पहिला प्रकार कोणता? रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. ह्या रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये काय होतं? अ क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस अँड सोमॅटिक सेल्स. काय आहे क्लोन? क्लोन म्हणजे तो ऑर्गॅनिझम किंवा तो ऑर्गन. क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड, कॅन बी, नीट लक्ष द्या बरं, कॅन बी प्रोड्युस्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल, बाय, हे फार महत्वाचं आहे, फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल, सोमॅटिक सेल, सोमॅटिक सेल, सोमॅटिक सेल. काका मग 4-4दा म्हणताय सर सोमॅटिक सेल, सोमॅटिक सेल. अहो मुळात रिप्रोडक्शनचं काम ह्या जर्म सेल्स करीत असतात. मेल जर्म सेल, फिमेल जर्म सेल्स. पण आणि सोमॅटिक सेल्सचं काम काय आहे? नैसर्गिकरित्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हे सोमॅटिक सेल्सचं काम आहे. वाढ आणि विकास, रिप्रोडक्शन करण्याचं मुळात काम सोमॅटिक सेल्सचं नाहीच आहे. म्हणून महत्वाचं आहे की इथं काय आहे? क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल अँड बघा विथ इन्यूक्लिएटेड. आणि सगळ्यात महत्वाचं बघा बरं का, विथ
इन्यूक्लिएटेड म्हणजे ज्याचा न्यूक्लियस काढून टाकलेला आहे अशी इन्यूक्लिएटेड ओहम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफ एनीबडी. हो, कोणाचंही इन्यूक्लिएटेड ओहम. ओहम म्हणजे फिमेल जर्म सेल चालते, अगदी कोणाचीही चालते जी इन्यूक्लिएटेड आहे. आणि न्यूक्लियस सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस म्हणजे बघा, ओहम मधलं न्यूक्लियस काढायचं आणि सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस त्याच्यामध्ये टाकायचं आणि फ्युजन झालं की मग पुढे झायगोट तयार होतो. झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होतो. पुढे हा एम्ब्रिओ कुठेतरी गर्भाशयामध्ये ट्रान्सप्लांट करावाच लागतो. पण त्याच्यापासून काय होतं, क्लोन तयार होतं. तर हे काय आहे, याला म्हणायचं रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. आणि याच्यासाठी काय आहे म्हणजे देर इज नो नीड, स्पर्म्स लागत नाही. स्पर्म म्हणजे मेल जर्म सेल लागत नाही. हो, की आपल्याला एखाद्या प्राण्याचं जर का क्लोन तयार करायचं असेल तर त्या प्राण्याचं कोणतीही सोमॅटिक सेल हो घेता येते, त्याच्यातलं न्यूक्लियस काढायचं, ओहम मधलं न्यूक्लियस काढून टाकायचं आणि हे सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस त्या ओहम मध्ये टाकायचं, झायगोट तयार करायचं. हे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आहे. अहो, हे अख्खं जे वाक्य आहे ना, हा संपूर्णपणे निसर्ग नियमाला छेद देणारं वाक्य, एक समांतर जीवसृष्टी निर्माण करू शकेल इतक्या कॅपॅसिटीचं हे काय आहे, वाक्य आहे. की क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ न्यूक्लिएटेड ओहम ऑफ एनीबडी. याला स्पर्म्स लागत नाहीत. आणि दुसरा प्रकार आहे क्लोनिंगचा, तो आहे थेरॅप्युटिक क्लोनिंग. थेरॅप्युटिक क्लोनिंग कशाला म्हणायचं? द सेकंड टाइप ऑफ क्लोनिंग इज थेरॅप्युटिक क्लोनिंग. तर काय आहे की स्टेम सेल्स याच्यामध्ये काय करतात तर वापरले जातात. स्टेम सेल डिराइव्ड फ्रॉम सेल फॉर्मड इन लॅबोरेटरी. याच्यामध्ये काय आहे तर स्टेम सेल्स कॅन बी डिराइव्ड. काय तयार करता येतात तर स्टेम सेल्स तयार करायच्यात. इथं डायरेक्ट क्लोन तयार करायचं. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये काय तयार करायचं, क्लोन तयार करायचा. लक्षात घ्या, रिप्रोडक्टिव्ह याच्यामध्ये काय तयार करायचं आहे, क्लोन तयार करायचा आहे. आणि थेरॅप्युटिक क्लोनिंग मध्ये काय तयार करायचे आता, स्टेम सेल्स तयार करायचे. काय तयार करायचे आता, स्टेम सेल्स तयार करायचे. तेच आहे की बाय युनियन ऑफ सोमॅटिक न्यूक्लियस विथ न्यूक्लिएटेड ओहम किंवा एक्सेल. प्रक्रिया तीच, पण रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये अख्खा क्लोन तयार करतात. तर थेरॅप्युटिक क्लोनिंग मध्ये काय आहे, स्टेम सेल्स तयार करायचे. आता मुळात शब्द समजावून घ्या, थेरॅप्युटिक म्हणजे काय, की कशाला म्हणायचं थेरॅप्युटिक, की ज्यावेळेस एखादी ट्रीटमेंट करायची असते आणि त्या ट्रीटमेंटसाठी काही सेल्स आवश्यक असतात, काही टिश्यूज आवश्यक असतात, काही ऑर्गन्स आवश्यक असतात, तेव्हा त्याला म्हणायचं थेरॅप्युटिक. ज्यावेळेस थेरॅप्युटिक म्हणजे एकदम शब्दशः नाही आहे, पण त्याच्यामधला जर का आपण आशय पकडला, गाभा पकडला त्या शब्दामधला, तर उपचारात्मक आपण ज्याला म्हणतो, हो, की एखाद्या व्यक्तीवर उपचार करायचे. लक्षात घ्या की काय करायचंय. फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या की काय आहे, समजा दुसऱ्या कोणाची लोक, माझी किडनी डॅमेज झाली, हा, तर काय आहे, मग कुणीतरी दाता वगैरे बघण्याच्या ऐवजी काय करायचं, बरं त्याच्या स्टेम सेल्स उपलब्ध नाहीत, कुठं स्टेम सेल्स हुडकायच्या काय करायच्या, काय नाही, त्याचं काय कोणत्याही सोमॅटिक सेल घेतली. सोमॅटिक सेल कशी घेतली, चिमटा घेतला, कातलं काढली की सोमॅटिक सेल भेटल्या, त्याच्यातलं न्यूक्लियस घ्यायचं. कोणती फिमेल जर्म सेल घेतली त्याच्यातलं न्यूक्लियस काढायचं आणि क्लोन न तयार करता काय तयार करायच्या, स्टेम सेल्स तयार करायच्या. आणि ह्या स्टेम सेल्स, आणि तुम्हाला सांगितलंय की स्टेम सेल्स पासून योग्य तो स्टिम्युलस स्टेम सेल्सला दिला तर कोणताही ऑर्गन स्टेम सेल तयार करते. अगदी याला म्हणायचं थेरॅप्युटिक क्लोनिंग. बेसिक डिफरन्स काय, नीट लक्ष द्या, समजावून घ्या. बेसिक डिफरन्स काय रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि थेरॅप्युटिक क्लोनिंग मध्ये. तर रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मध्ये अ क्लोन एंटायर ऑर्गॅनिझम तयार करतात, तर थेरॅप्युटिक क्लोनिंग मध्ये अगोदर स्टेम सेल्स तयार करतात. मग आपण काय म्हणू, इन थेरॅप्युटिक क्लोनिंग स्टेम सेल्स, शांतपणे ऐकून घ्या, इन थेरॅप्युटिक क्लोनिंग स्टेम सेल्स कॅन बी प्रोड्युस्ड or derived
by union of nucleus of somatic cell and ovum or egg cell which is enucleated. आणि एकदा का as when we get the stem cells आपण त्याला स्टिम्युलेट देऊन कोणताही ऑर्गन काय करू शकतो, तयार करू शकतो. तर हे झालं काय आहे, क्लोनिंग. याला काय आहे, हे आहे क्लोनिंग. आपला मुद्दा कोणता डिस्कस करतोय आपण, बायोटेक्नॉलॉजी अँड ह्युमन हेल्थ. त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते मुद्दे बघितले, तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये वॅक्सिन, इडिबल वॅक्सिन्स, इंटरफेरॉन्स, बरोबर आहे की नाही, असे आपण मुद्दे बघितले. आज बघितलं क्लोनिंग. इथं आपला बायोटेक्नॉलॉजी अँड ह्युमन हेल्थचा हा सेगमेंट संपली. नीट लक्ष द्या, आपला धडा चालू आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी सायन्स 2चा धडा आहे. त्याचे 3 मुख्य, याच्यामध्ये 3 छोटे छोटे धडे आहेत, मी तुम्हाला सांगितलंय. पहिला धडा होता स्टेम सेल, दुसरा धडा बायोटेक्नॉलॉजी, तिसरा धडा ॲग्रिकल्चरल फील्डचा आहे. तर आपण स्टेम सेल्स कंप्लीट केले, एक त्याच्यातला छोटा धडा. आता मधला धडा चालू आहे बायोटेक्नॉलॉजी, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यामधला मुद्दा चालू होता बायोटेक्नॉलॉजी अँड ह्युमन हेल्थ. तो इथं संपलेला आहे, बरोबर आहे की नाही. आता पाहायचं आपल्याला छोटे 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 मुद्दे आहेत, ते पाहूयात. आता पाहायचंय बायोटेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैव तंत्रज्ञान अँड इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक, प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादन. तर काय आहे, तर व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स कॅन बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हो, की बायोटेक्नॉलॉजीच्या साह्यानं व्हेरियस chemicals which are daily used in the industries are produced. It's okay sir, बायोटेक्नॉलॉजीनं ते प्रोड्यूस करता येतात, म्हणजे नावडेज, बरोबर आहे की नाही सर. हो सर, मग काय पुरातन काळी काही केमिकल्स नव्हते का, होते ना. मग तीच पद्धत का नाही वापरायची, बायोटेक्नॉलॉजी का वापरायची केमिकल्स तयार करण्यासाठी. द रिझन, कारण आहे. काय कारण आहे, तर कारण आहे की बायोटेक्नॉलॉजीनं जे केमिकल्स तयार केलेले आहेत दे आर लेस एक्सपेन्सिव्ह दॅन ट्रॅडिशनल मेथडपेक्षा, पारंपरिक पद्धतीपेक्षा हे बायोटेक्नॉलॉजीने जे काही केमिकल्स तयार केलेले आहेत दे आर लेस एक्सपेन्सिव्ह. लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय आहे, तर ते कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात. त्याचं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेले कोणतं, अगदी आपण सुद्धा पाहतो आपल्या माजलगावला आहेत साखर कारखाने आहेत, आणि ह्या साखर कारखान्यामध्ये अल्कोहोलचं प्रोडक्शन होतं. हो, मळी, ऊसाची जी मळी आहे, ह्या ऊसाच्या मळीपासून अल्कोहोलचं तयार होतं. हो, इथिल अल्कोहोल, इथेनॉल तयार होतं. तर हो, त्या प्रोजेक्टला नाव असतं इथेनॉल निर्मिती. पण म्हणजे हे अल्कोहोल एक केमिकल आहे, ते ऊसाच्या मळीपासून तयार करतात, बरोबर आहे ना. आणि त्याच्यासाठी काय असतात, तर ट्रान्सजेनिक इस्ट हा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात. तर ट्रान्सजेनिक इस्ट, नाहीतर अदरवाईज हे अल्कोहोल बाहेर तयार करायचं म्हटलं तर त्याची प्रक्रिया, त्याचे केमिकल रिॲक्शन्स ह्या खूप वेळखाऊ आहेत, पैसेखाऊ आहेत, जास्त पैसे लागतात. पण ह्या ऊसाच्या मळीपासून हे जे अल्कोहोल होतं, हो, अतिशय नगण्य अशा किमतीमध्ये हे अल्कोहोल तयार होतं, की जे इंडस्ट्रीला सहजरित्या उपलब्ध होतं. आणि काय वापरतात तिथं, ट्रान्सजेनिक इस्ट वापरतात. एक इस्ट काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. हा ट्रान्सजेनिक इस्ट वापरून काय करतात, हे इंडस्ट्रियल प्रोडक्ट तयार करतात. आता जसं बायोटेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहेत, इथं मग 2 मार्काला येईल. मग सांगायचं लेस एक्सपेन्सिव्ह केमिकल्स कॅन बी प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि अल्कोहोलचं एक्झाम्पल देऊन टाका. तुम्हाला लर्निंग पॉईंट्स मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले सायन्स 2चे जवळपास सगळेच. हे 7वा आणि 8वा धडा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, एकदाच प्रोव्हाइड केलेला आहे. प्लीज गो थ्रू इट व्हेरी प्रॉपरली. आता पुढचं काय आहे, छोटासा मुद्दा, एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. एन्व्हायरमेंट
पर्यावरण बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरणाचा आणि बायोटेक्नॉलॉजीचा काय परिणाम आहे तर व्हेरियस एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स ज्याला आपण पोल्युशन्स म्हणू शकतो, अनेक प्रकारचे एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स कॅन बी इझिली सॉल्व, खूप इझिली सॉल्व होतील विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सॉल्व होतील नव्हे तो सॉल्व होत आहे. मग त्याचे आपल्याला दोन एक्झाम्पल्स दिले. कोणतं तर मायक्रोवेव्ह टेक्निक. हो, कोणतं मायक्रोवेव्ह टेक्निक आहे तर टू प्युरिफाय सिवेज अँड सॉलिड वेस्ट. हो, ही सिवेज म्हणजे सांडपाणी, SEWAGE सिवेज. ही सिवेजवर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे किंवा सॉलिड वेस्टवर प्रक्रिया करणारे काही मायक्रोब्स आहेत. आता मायक्रोब्स म्हटले की बायोटेक्नॉलॉजी संबंधित आहेत आणि त्यांचा वापर करून आपण काय करू शकतो, अ गुड क्वालिटी कंपोस्ट तयार केले आपण नवीला. कंपोस्ट आपण काय करू शकतो, तयार करू शकतो, कंपोस्ट खत तयार करू शकतो. हे काय आहे आणि त्यानं काय होतं मग एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम काय आहे, सॉलिड वेस्ट आहे, बरोबर की नाही. एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम काय आहे, सिवेज आहे. हे दोन्ही काय करू शकतात, सिवेज आणि सॉलिड वेस्ट, दे कॅन कॉज द सॉइल पोल्युशन, सॉइल पोल्युशन घडून आणतात. पण आपण जर का बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने काही मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने त्याच्यावर योग्य असं ट्रीटमेंट केलं, अ गुड क्वालिटी कंपोस्ट तयार होतं, म्हणजे ते सॉलिड वेस्टचा सुद्धा प्रॉब्लेम मिटून जातो आणि वरून खत पण भेटतं. म्हणजे काय झालं, एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मुळात बायोटेक्नॉलॉजी कशासाठी वापरायची तर मेनी एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ह विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तसे नंबर 1चं एक्झाम्पल दिले. नंबर 2चं एक्झाम्पल काय आहे, बायो रिमेडिएशन, बायो पेस्टिसाइड्स, त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर्स. हो बघा, बायो फर्टिलायझर्स की केमिकल फर्टिलायझरला पर्याय तुम्हाला सांगितले ह्या धड्यामध्ये अगोदर मी. बायो फर्टिलायझर्स आहेत, बायो पेस्टिसाइड्स आहेत. हो, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं तयार केलेले कीटकनाशक त्याला बायो पेस्टिसाइड्स म्हणायचं. बायो रिमेडिएशन्स, these are some concepts which are proven very environment friendly. की बायोटेक्नॉलॉजी संबंधित ह्या कन्सेप्ट्स आहेत आणि यानं काय होतं, अतिशय एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत की त्यानं सुद्धा काय होतं की एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. आता इथे एक नवीन शब्द आलेल्या पुस्तकामध्ये बायो रिमेडिएशन. तर व्हॉट इज मीन्ड बाय बायो रिमेडिएशन, तो एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, ते पाहूयात आपण. बायो रिमेडिएशन म्हणजे काय, बायो रिमेडिएशन. लक्ष द्या, हे पहा, हा सगळा इन्फॉर्मेटिव्ह भाग आहे. सायन्स जरी असलं तरी दिस आर नॉट द कन्सेप्ट्स, ह्या कन्सेप्ट्स नाही तर दिस इज द इन्फॉर्मेशन. ही माहिती आहे आणि माहिती जितक्या लवकर लक्षात राहते ना तितक्याच लवकर विसरते सुद्धा. त्यामुळं रिपीटेड रिडिंग्स, हे लेक्चर्स डबल ऐका, हा कुरकुर करायची नाहीये. उलट याच्यातून आपण ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे की हे लेक्चर्स, हो, यू कॅन रिपीट. आपण त्याला काय करू शकतो, रिव्हर्स फॉरवर्ड रिपीट करू शकतो. आता बायो रिमेडिएशन म्हणजे काय आहे तर इट इज ॲब्झॉर्प्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्सिक केमिकल्स. बघा काय आहे, नीट लक्ष द्या बरं का, फार म्हणजे वरदान आहे हे सायन्सचं. ॲब्झॉर्प्शन ऑर डिस्ट्रक्शन of harmful pollutants with the help of plants and microorganisms. With the help of plants and microorganisms. प्लांट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर करून जे हार्मफुल पोल्युटंट्स आहेत एक तर ते ॲब्झॉर्ब करतात किंवा डिस्ट्रक्ट करतात. की बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं काही बायोटेक्नॉलॉजीने काही प्लांट्सचे गुणधर्म शोधून काढले, काही मायक्रो ऑर्गॅनिझमचे गुणधर्म शोधून काढले की ज्यांच्या मदतीनं जे घातक असे केमिकल्स आहेत, असे केमिकल्स एक तर ॲब्झॉर्ब करता येतात किंवा डिस्ट्रक्ट करता येतात. दिस इज कॉल्ड ॲज बायो रिमेडिएशन. आणि
हे जे आहे when plants are used for this purpose it is known as phytoremediation. फायटो म्हणजे प्लांटशी संबंधित. आता त्याच्या आपल्याला आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्याने आपल्याला काय दिलेले तर एक्झाम्पल्स दिले तर बायो रिमेडिएशन विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणतं तर काही जे आहेत स्युडोमोनास बॅक्टेरिया आहेत. हो पण स्युडो म्हणायचं नाही, स्युडोमोनास बॅक्टेरिया आहेत. हे काय करतात दे कॅन ॲब्सॉर्ब द हायड्रोकार्बन्स अँड ऑइल प्रोडक्ट्स फ्रॉम सॉइल अँड वॉटर. हो सॉइल मधले किंवा वॉटर मधले काय करतात हायड्रोकार्बन्स दे कॅन ॲब्सॉर्ब. हो की आपल्याला समजा वाटलं की एखाद्या इंडस्ट्रीच्या घातक अशा रसायनामुळे पाणी खराब झाले किंवा सॉइल खराब झाले तर तिथे हे मायक्रो ऑर्गॅनिझम सोडून द्यायचे. त्यांचं नाव आहे स्युडोमोनास बॅक्टेरिया. दे ॲब्सॉर्ब द हायड्रोकार्बन. ते तिथले हायड्रोकार्बन ॲब्सॉर्ब करतात म्हणजे क्लीन करतात. त्यानंतर जो आहे डेनोकॉकस रेडिओड्युरन्स. हो म्हणजे गुरुजी हा बॅक्टेरिया आहे. काय नाव आहे त्याचं डेनोकॉकस रेडिओड्युरन्स. आणि हे काय करतात तर रेडिएशन्सच ॲब्सॉर्ब करतात. रेडिओ ॲक्टिव्ह डेब्रिस मधले रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करतात. मी तुम्हाला टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा धडा शिकवताना सांगितलं होतं. हो ऑफलाईन शिकवला आपण हा धडा. काय आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमध्ये थोडंसं आठवा, थोडंसं आपण लगेच काय करायचं लिंक करायचं. काय सांगितलं होतं मी की तिथं जे आहे की न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज मी काय सांगितला होता द रेडिओ ॲक्टिव्ह डेब्रिस आणि त्याच्यातून बाहेर पडणारे रेडिएशन्स. तर हे बॅक्टेरिया काय करतात दे ॲब्सॉर्ब द रेडिएशन्स फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह डेब्रिस. बघा किती कमाल आहे की रेडिएशनच काय करतात ॲब्सॉर्ब करतात. हे दोन एक्झाम्पल्स जो दिले तुम्हाला येतील एखाद्या वेळेस. गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ बायो रिमेडिएशन बाय युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि फायटो रिमेडिएशनचे सुद्धा तुम्हाला 4 एक्झाम्पल दिले. कोणते द फर्न टेरिस विटाटा कॅन ॲब्सॉर्ब आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. फर्न म्हणजे झाड आहे आणि त्याचं एक आहे त्याची स्पेसिस दिलेली आहे टेरिस विटाटा. हे काय करते आर्सेनिक सारखा घातक पदार्थ सॉइल मधून ॲब्सॉर्ब करते. त्यानंतर सनफ्लावर कॅन ॲब्सॉर्ब युरेनियम अँड आर्सेनिक. हो की सूर्यफूल जे आहे आपण शेतामध्ये लावतो. सध्या थोडंसं आपल्याकडे मराठवाड्यात नामशेष होणारं पीक आहे ते सध्या दिसणं झालंय. पण हे जे सनफ्लावर काय करू शकतं की जमिनीमधून मातीमधून युरेनियम आणि आर्सेनिक यासारखे घातक पदार्थ ॲब्सॉर्ब करू शकतं आणि सॉइल त्याच्यापासून फ्री करू शकतं. त्यानंतर जीएमसी जे आहेत जीएमसी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स शिकवलेत मी. तर हे काय करतात ऑफ इंडियन मस्टर्ड म्हणजे मोहरी. इंडियन मस्टर्ड आपल्या भारतामध्ये पिकणारी जी मोहरी आहे ही काय करू शकते कॅन ॲब्सॉर्ब सेलेनियम फ्रॉम द सॉइल. हो सेलेनियम ॲब्सॉर्ब करते सॉइल मधला. हा आणि सेलेनियम सुद्धा आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं म्हणून फोडणीत वगैरे वापरतात मोहरी. त्याच्यानंतर ग्रासेस काही गवत आहे. कोणते ग्रासेस आहेत लाईक अल्फा. हो अल्फा हे ग्रासचं नाव आहे अल्फा. आणि हे काय करतं आणि क्लोवर आणि राई हे काय करतात फायटो रिमेडिएशन मध्ये वापरतात. 4 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले. तर फर्नचं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यानंतर सनफ्लावरचं दिलेलं आहे, मस्टर्डचं दिलेलं आहे, काही ग्रासेसचं दिलेलं आहे. हे काय आहेत बायो रिमेडिएशन्स आहेत. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी आहे. माझं फक्त एकच विनंती आहे जितकं शिकवलं तुम्ही ऐकले त्याचे लर्निंग पॉईंट्स मी तुम्हाला दिलेले ताबडतोब ते लिहा. दुर्लक्ष करू नका. थँक्यू.